शेतकरी मित्रांनो, सध्या संत्र्याच्या फुटीवर खूप प्रॉब्लेम सुरू आहे। प्रत्येक कास्तकाराला फुटीबद्दल खूपच प्रश्न निर्माण झालेले आहे। फूट येत नाही मित्रांनो, खूप लेट होत आहे आणि कुठे कुठे तर आतापर्यंत फूट आलेली नाही आहे। थोडीशी दिसत आहे मित्रांनो, छर्रे दिसत आहे असे, पण जशी पाहिजे तशी फूट दिसत नाही आहे। तर प्रत्येक ठिकाणी मी विजिट करत आहे आणि ज्या ज्या शेतावर मी जात आहे तिथे मी पाहत आहे जशी फूट पाहिजे तशी येत नाही मित्रांनो। तर या शेतात मी आलेलो आहे सध्या आणि मी 8-9 दिवसापूर्वी या फार्मर्सला ट्रीटमेंट दिलेली होती आणि त्याचे रिझल्ट पहा मित्रांनो। हे रिझल्ट आहे, जबरदस्त असे रिझल्ट आहे। तर फवारणीमध्ये मी साधच फवारणी दिलेली आहे, जास्त काही किचकट आणि महाग अशी दिलेली नाही आहे। मी माझा प्रयत्न असतो की सोयीस्कर अशी फवारणी फार्मर्सला द्यावी, जास्त खर्चिक फवारणी आपण आपल्याकडून दिली नाही गेली पाहिजे। यात दिलाय मित्रांनो मी प्रोफेक्स सुपर, प्रोफेनोफॉस प्लस सायपर 40-4 ते दिलाय मित्रांनो 200 लिटरला 400 ml। त्याच्यानंतर मित्रांनो मी दिलेला आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप सुद्धा देऊ शकता। मी दिलेला आहे इथे 22 हा मला खूप चांगलं फंगीसाइड आवडते। संत्रा असो की हळद असो, कांदा असो, हा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे। विषजन्य बुरशीचे जे रोग आहे त्याच्यावर खूप चांगला असा फंगीसाइड आहे मित्रांनो, खूप चांगलं कार्य करते हे। तर त्याच्यामुळे मी 22 दिला आहे मित्रांनो आणि 22 सुद्धा 200 लिटरला 400 ग्रॅम दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर मुख्य आता मी पुष्कळ ठिकाणी पॅक्लोबेट्राझोलचा यूज केलेला आहे मित्रांनो, कुठे कुठे नायट्रोबेन्झिनचा यूज केलेला आहे। नायट्रोबेन्झिनचे सुद्धा रिझल्ट मला मिळालेले आहे। त्याच्यानंतर फार्मर्सनी खूपच जोर दिला आहे की मला लवकरात लवकर फूट पाहिजे, तर पॅक्लोबेट्राझोलचा यूज केलेला आहे मित्रांनो। त्यात मी ताबोलीचा यूज केलेला आहे, झिकाचाही केलेला आहे आणि इथे मी वेगळा एक घटक घेतलेला आहे। सगळ्यांचा तो परिचित तर आहेच आणि पुष्कळ जणांनी तो यूजही केला असेल, परंतु मी इथे त्याचं नाव घेतो, तो म्हणजे गायत्री परफेक्ट मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स। ते घेतलं आहे मित्रांनो, ते सुद्धा मी 200 लिटरला 400 ml घेतला आहे। तर याचा रिझल्ट खूप जबरदस्त मिळाला आहे मित्रांनो। तुम्ही यूज केला की नाही मला माहीत नाही, पण याचा रिझल्ट मला गायत्री परफेक्टचा खूपच जबरदस्त मिळाला आहे मित्रांनो। तर अशी फवारणी घेतली आहे मित्रांनो। शेवटी मी सिलिकॉन बेस स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की करा मित्रांनो। यात मी वरखत वगैरे काही नाही घेतलेला आहे। तर नक्की मला हा तर रिझल्ट मिळाला आहे आणि तुम्ही सुद्धा घ्या मित्रांनो। काही वातावरणाचा फरक आहे, असमतोलपणा आहे, त्याच्यामुळे लेट होत आहे, पण फूट येत आहे। सध्या बारीक बारीक छर्रे वगैरे दिसत आहे, फूट येत आहे आणि हमखास येईल। टेम्परेचर वाढलं, ताप थोडा वाढला तर हमखास 100% फूट येणारच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा, उत्तर देण्याचे मी नक्की प्रयत्न करेल। तोपर्यंत जय जवान जय किसान।